मंगळवार 22 मे संध्याकाळची वेळ पुण्याच्या इंदापूरमधल्या कळाशी गावातल्या उजनी धरणपात्रात एक बोट बुडाली आणि या बोटीतले 7 पैकी 6 जण गायब झाले। यातला एकटाच वाचला, पण तो कसा? त्या प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊया। गेले अनेक काळ इंदापूरच्या कळाशीतून सोलापूरच्या करमाळ्यातील कुगावकडे जलप्रवास सुरू आहे। वेळ वाचवण्यासाठी हा सोपा मार्ग मानला जातो, पण हाच प्रवास मंगळवारी 6 जणांच्या जीवावर बेतला। कळाशीतून संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 6 जण या बोटीमध्ये चढले। प्रवासी आणि बोटीचा मालक असे 7 जण त्या बोटीत होते। प्रवास सुरू झाला तेव्हा ढगाळ वातावरण होतं, पण अचानक वारे बदलले। वादळी वारा सुरू झाला, त्यासोबत पाऊस, आणि यामुळेच बोट उलटली। बोटीत असलेलं जाधव दाम्पत्य, त्यांची 2 लहान मुलं, त्यांच्यासोबत गौरव डोंगरे आणि अनुराग अवघडे हे 2 तरुण एका क्षणात बोटीतून पाण्यात पडले। मदत अनेक किलोमीटर दूर होती, पण याच बोटीतले रोहित डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक पोहत किनाऱ्यावर आले। किनाऱ्यावर येताच त्यांनी स्थानिकांना माहिती दिली। घटनेचं गांभीर्य समजताच लोकप्रतिनिधींसह अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। काळोखातच शोध मोहीम सुरू झाली। दुर्दैवानं मंगळवारी रात्री त्या 6 जणांचा शोध लागला नाही। बुधवारी सकाळी बचाव कार्य पुन्हा सुरू झालं। एनडीआरएफची टीम आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले। याच दरम्यान उजनी जलाशयात 35 फूट खोलवर बुडालेली बोट आढळली, पण त्या 6 जणांचं काय झालं याचं उत्तर मात्र मिळालंच नाही। आता करमाळा आणि इंदापूरकरांना हा जीवघेणा प्रवास का करावा लागतो? या घटनेनंतर प्रामुख्यानं हाच प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। खरं तर ही जीवघेणी कसरत केली जाते ती केवळ वेळ वाचवण्यासाठी। उजनीच्या परिसरातील नागरिकांना हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांमध्ये आणि इंदापूर तसंच बारामतीला जायला रस्ते मार्गे 80 ते 90 किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो। हेच अंतर बोटीतून अर्ध्या तासात पार होतं, पण या बोटींमध्ये लाईफ जॅकेट्स आणि इतर सुविधा उपलब्ध नसतात। त्यामुळे हा वेळ वाचवण्यासाठी केला जाणारा खटाटोप धोकादायक ठरतो। अनेक वर्षांपासून या भागात पूल बांधण्याची मागणी होते। शासनाकडून कुगाव ते शिरसोडी या पुलाला मंजुरीही मिळाली आहे, निधीही मंजूर झालाय, पण पुलाचं काम मात्र अजूनही झालेलं नाही। उजनी जलाशयात बोट उलटून 2 दिवस झाले तरी 6 जणांचा शोध लागलेला नाही। त्यामुळे या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येवो हीच अपेक्षा।